झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचं बेमुदत साखळी उपोषण। इंधन दरवाढी विरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे धक्का मारो आंदोलन। आशा वर्कर यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मानधन मिळावं यासाठी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन। खांडगाव ग्रामस्थ वाळू तस्करी रोखण्यासाठी उतरले नदी पात्रात। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जळगाव शहरातील 16 मार्केटमधील गाळेधारकांनी सहभाग नोंदवलाय। संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। जोपर्यंत गाळेधारकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा डॉक्टर सोनवणे यांनी दिला आहे। गेल्या तर मागच्या वेळेस गिरीश महाजन एक आपल्या पालकमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली, तोडगा निघणार होता, तरी काय झालं या विषयावरती? राजकीय काय म्हणता यावर? आता राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला तर सर्वांनीच आश्वासनं दिली, पण त्यांच्याकडूनही काही आश्वासनपूर्ती झाली नाही। कारण आम्हाला खूप खात्री होती की शासन दरबारी, प्रशासन दरबारी आमच्या गाळेधारकांचा सहानुभूतीने विचार केला जाईल, पण तसं झालं नाही। आमचा अपेक्षा भंग झाल्या। कोणाला या ठिकाणी दोष देण्यात अर्थ नाही। त्यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये लेखी निवेदन दिलेलं होतं की या गाळेधारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही कायद्यामध्ये बदल करत आहोत, पण तसं काही झालं नाही। त्यानंतर सत्तांतर झालं आणि आता पुन्हा आमची लढाई सुरूच आहे। यामध्ये असं म्हणता येईल की राजकीय लोक हे संपवण्याचा मार्ग बघताय गाळेधारकांसाठी, असं बघता येईल का? कसं मला कळलं नाही। स्थानिक राजकीय जे आहे ते काय त्यामध्ये वेगळे विचार आहे अलग लक्षात, पण त्यांनी बाकीच्या गोष्टीचा विचार न करता हे जे गरीब गाळेधारकांच्या परिस्थितीचा विचार करा ना तुम्ही। प्रत्येक ठिकाणी पैसा पाहिजे असं नाही आहे ना, आणि आहे ना तुम्हाला पैशाचे अनेक उत्पन्नाचे सोर्स तुमच्याकडे आहे। एवढं असताना तुम्ही गरीब जे गाळेधारक आहे तेच त्यांना दिसत आहेत, दुसरं काही दिसतच नाही। आता नगरपालिकेच्या मोठमोठ्या जागा आहे ज्या करोडो रुपयाच्या जागा आहेत। आपल्याला कल्पना आहे की जुनं स्थानिक रुग्णालय किती मोठी जागा आहे, ती किती वर्षाची पडली आहे। जुनी महानगरपालिका होती ती त्यांनी पाडून टाकली, ती किती मोठी जागा आहे। अरे तुम्हाला जर काही म्हणजे करायचं असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही कॉम्प्लेक्सेस उभे करू शकता ना, आणि ते जे तुम्हाला द्यायचे त्यांना द्या। या गरीब गाळेधारकांचं कशाला त्यांना तिथून विस्थापित करताय? तुम्हीच प्रस्थापित केलेलं आहे आणि तुम्हीच विस्थापित करू पाहताय। इंधन दरवाढ आणि महागाई विरोधामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं दुचाकी धक्का मारो आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी पेट्रोल डिझेलचा झालेल्या दरवाढीचा निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती। आजचं आंदोलन काय म्हणता येईल? नमस्कार। आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धक्का मारो आंदोलनाचं आज आयोजन केलेलं आहे। मी विजय सुरवाडे, जिल्हा महासचिव बहुजन मुक्ती पार्टी, तसेच अमजद रंगरे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीतर्फे धक्का मारो आंदोलन हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र्य चौकचे जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख ज्या मागण्या आहेत, केंद्र सरकार आणि राज्य सरकारातली महाविकास आघाडी सरकार या दोन्ही मिळूनच्या संगमताने जे काही दैनंदिन इंधन दरवाढ वाढवत आहेत, इंधन म्हणा, खाद्यतेल म्हणा, वीज बिल म्हणा, प्रत्येक याच्यामध्ये वाढ करत आहे ही सरकार, पण कुठल्याही प्रकारे ही महागाई कुठल्याही क्षणी कमी करण्याचं काही नाव घेत नाहीये। याच्या विरोधामध्ये आज बहुजन मुक्ती पार्टीतर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हे धक्का मारो आंदोलन आयोजित केलेलं आहे। या आंदोलनाचं प्रमुख ज्या मागण्या आहेत, वाढती जी महागाई आहे, वाढते जे लाईट बिल आहे, वाढते जे इंधन आहे, गॅस आहे, प्रत्येक ज्या गोष्टी आहे, जो मजूर वर्ग आहे जो दिवसाला 200-300 रुपये रोज कमवतो, तो 200-300 रुपये रोज कमवणारा मजूर या सर्व गोष्टी त्याच्या आवकेच्या बाहेर जात आहे।
कुठेतरी या महाविकास आघाडी केंद्र सरकारने या मोलमजूर वर्गाचा विचार करावा आणि ही महागाई जास्तीत जास्त लवकरात लवकर कमी करावी अशी माझे पूर्णपणे आवाहन आहे. धन्यवाद. आशा वर्कर यांच्या वतीनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करीत मोर्चा काढण्यात आला होता. 50 लाखांचा विमा कवच आशा वर्कर यांना मिळालं पाहिजे अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्ते देत होते. 18,000च्या वरती आशा वर्कर यांना पगार मिळाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेकडो आशा वर्कर यांनी मोर्चा काढला होता. आमची मागणी सरकारला एकच आहे. आम्ही खूप वर्षापासून काम करत आहे. आमची एकच मागणी, आमचं कागदोपत्री व्यवहार सगळे बंद करून आम्हाला फिक्स मानधन देण्यात यावं आणि आम्हाला जेही काम सांगितलं तिच्यात आमचा कोणताही नकार नसतो. सगळ्यात पुढे आशा वर्कर पुढे असते. आम्हाला कोणतेही ट्रेनिंग न देता आम्ही ना स्वॅब टेस्टिंगचे कामं केलेले आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन स्वतः आम्ही कामं केलेले. आमची एकच मागणी आहे सरकारला की आम्हाला फिक्स मानधन देण्यात यावे. कोरोना महामारी काळात सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत 200 आशा वर्कर्स आणि 1 गटप्रवर्तक यांची कामासाठी भरती करण्यात आली होती. कामाचं मानधन अद्यापही या महिलांना मिळालं नाही, म्हणून लाल बावटा आशा वर्कर्स यांनी महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक उपस्थित होते. आज लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं महापालिकेवर आम्ही मोर्चा काढलेला आहे. याची प्रमुख मागणी अशी आहे की गेल्या वर्षीपासून संपूर्ण देशभर कोविडची साथ आलेली आहे आणि ह्या कोविडच्या साथीच्या काळामध्ये जीवाची बाजी लावून आपल्या जीवावर उदार होऊन या सर्व देशामधल्याच आशा आणि गटप्रवर्तकांनी या काळामध्ये काम केलेलं आहे. आम्ही गेल्या वर्षीपासून मागणी करतोय की या देशामधल्या सर्वच आशा वर्कर्सना कोविडच्या काळामध्ये काम करत असल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने कोविडसाठीचा विशेष भत्ता, प्रोत्साहन भत्ता द्यावा. या सांगली महापालिकेनं गेल्या महिन्यामध्ये ठराव केलेला आहे की या महापालिका अंतर्गत काम करत असलेल्या ज्या आशा गटप्रवर्तक आहेत त्यांना आशांना 5,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये हा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशा प्रकारचा ठराव केलेला आहे. 2 महिने होऊन गेले तरी सुद्धा या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून आज या ठिकाणी आम्ही महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन देणार आहोत की तुम्ही या ठरावाची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्हाला यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल. या महाराष्ट्रामधल्या सर्वच आशा वर्कर्स आज कृती समितीच्या नेतृत्वाखाली संपावर आहेत. केंद्र सरकारनं कोविडसाठीचा भत्ता फक्त 1,000 रुपये दिलेला आहे, त्याच्यामध्ये वाढ करावी आणि राज्य सरकारनं कोविड भत्ता किमान 5,000 रुपये द्यावा अशा पद्धतीची या संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांची मागणी आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहील अशा प्रकारचा इशाराही या आपल्या माध्यमातून आम्ही देत आहोत. संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारामध्ये प्रवरा नदीपात्रातून राजरोसपणे वाळूचा बेसुमार उपसा होतोय. हा वाळू उपसा बंद करावा या मागणीसाठी मंगळवारी खांडगाव ग्रामस्थांनी नदीपात्रात येऊन आंदोलन देखील केलं. ज्या भागातून वाळू तस्करी होते ते रस्ते जेसीबीच्या साह्यानं वरून उखडून टाकत वाळू चोरांविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारण्यात आलाय. या वाळू उपशामुळे विहिरींची पाणी पातळी खोलवर गेली आहे. त्यातच पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्याची चव देखील बदलू लागली आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थ आता आक्रमक झाले. संगमनेर तालुक्याच्या मुळा, प्रवरा, म्हाळुंगी नदीपात्रामधून दिवस रात्र वाळू उपसा होतोय. मात्र आपलं महसूल प्रशासन त्यावर चुप्पी साधत कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये. या बेसुमार वाळू उपशामुळे नदीचं पात्र धोकादायक बनत चाललंय. वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्ते देखील खराब होत आहेत. असं असलं तरी वाळू तस्कर तक्रार करणाऱ्यांना नागरिकांना धमक्या देखील देत आहेत असा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केलाय. खांडगाव येथील सुशील गुंजाळ, भरत गुंजाळ, छाया गुंजाळ, रमेश गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, अप्पासाहेब गुंजाळ, अर्जुन आरगडे, ऋषिकेश गुंजाळ या शेतकऱ्यांनी वाळू तस्कर आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडलंय. नदीपात्रामध्ये आंदोलन केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतली नाही असा आरोप यावेळी येथील ग्रामस्थांनी केला आहे. आज खांडगाव गावामध्ये नदीपात्रामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा उपसा या ठिकाणी होत असल्याचे आपल्याला दिसून येतोय. वाळू तस्करांवरती प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा हे राहिलेला नाही, वचक राहिलेला नाही.
कधीही बघावं आपण रस्त्यावरती अक्षरशः गावातील लोकांना संध्याकाळची झोप नाही आहे. गावामध्ये 25-30 ट्रॅक्टर हे रोज रात्रंदिवस या ठिकाणी चालू असेल तुम्हाला तिथे दिसून येतील. गावात या ठिकाणी आम्ही प्रशासनाला वेळोवेळी कळवलं, पण प्रशासनाकडे आमच्या मागणीला इकडं द्यायला वेळच नाही यांच्याकडे. हे आमच्याकडे डायरेक्ट कांडोळा करतात, कुणीच बघत नाही आहे. आज ह्या वाळूतस्करांना पूर्णपणे म्हणजे वरूनच वरदा असं चालू आहे का असंच वाटायला लागलेलं आहे. आज गावातील जनता जी आहेत या वाळूतस्करांनी पूर्णपणे वैतागलेले आहेत. आज रस्त्याने जायचं जर म्हणलं तर वाळूची चोपडून ट्रॅक्टर आला किंवा माझी गाडी जर आली तर अगोदर आम्हाला बाजूला व्हावं लागतंय आणि ते आमच्या अंगावरती येत आहेत. मग हे चाललंय काय नेमकी, प्रशासन ठिकाणी करतंय काय, याच्यावरती कोणाचा वचक राहिलाय का नाही हा पूर्णपणे प्रश्न गावासमोर उभा राहिलेला आहे. आज तुम्ही ठिकाणी बघू शकता की 25-30 फुटाची दरी जी आहेत इथं तयार झालेली आहेत. आज म्हणजे नदीलाच विहीर आहे आमच्या, पण तिला पाणीच नाही. पाणी राहीन कसं काय, त्याला वाळू तर पाहिजे ना इथं. ही वाळू आणायची कुठून मग आता, इकडून तयार होणार आहे का नाही. मग ह्याला पूर्णपणे जबाबदार कोण आहे, तर ही पूर्णपणे वाळू तस्कर जबाबदार आहे. यांना प्रशासनाची पूर्णपणे साथ आहे का काय हा प्रश्न ठिकाणी गावकऱ्यांसमोर पडलेला आहे. मग याच्यावरती आता करायचं काय, आमची पूर्णपणे विनंती आहे की प्रशासन या ठिकाणी आज यावं, आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे ऐकून घ्यावा आणि याच्यावरती पूर्णपणे नियोजन जे आहेत किंवा हे जे बंद करायचं काम जे आहे प्रशासनाने करावं, एवढीच आमची गावात. पाथर्डी पंचायत समितीमार्फत हिवरे बाजार पॅटर्न राबवून कोरोनामुक्त अभियान राबवणार असल्याचं प्रतिपादन पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी केलं आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या जनजागृती आणि माझे गाव कोरोनामुक्त अभियान या प्रसंगी पत्रकार परिषदेच्या प्रसंगी ते बोलत होते. आज संपूर्ण देशात राज्यात सुप्रसिद्ध असलेलं मोठादेवी देवस्थानकडून तहसील कार्यालय पाथर्डीला मान्य आमदार मॅडम आणि मान्य प्रांतसाहेब यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन आणि या ठिकाणाहून बदली होऊन गेलेले मान्य जजसाहेब भिलारे साहेब आणि सर्वच संस्थांचे जे काही ट्रस्टी आहेत त्यांनी सर्वांनीच अत्यंत मोलाची अशी मदत एकूण 5,000 इतक्या रॅपिड अँटीजेन किट या ठिकाणी दिलेले आहेत. या किटच्या माध्यमातून ज्या ठिकाणी हॉटस्पॉट असतील, कंटेनमेंट झोन असतील त्या ठिकाणी लोकांची जागेवरच रॅपिड अँटीजेन टेस्ट करणं शक्य होईल आणि जेणेकरून वेळेवरती रुग्ण शोधणं आणि रुग्णांवरती वेळेवर उपचार करणं शक्य होईल. संस्थांनी या ठिकाणी केलेल्या या मदतीबद्दल मी तालुका प्रशासनाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यात देखील मोठादेवी संस्थांकडून अशाच पद्धतीने कोविड आणि अन्य सामाजिक कार्यामध्ये निश्चित पद्धतीने शासनाला प्रशासनाला सहकार्य केलं जाईल अशी आशा बाळगतो. भुसावळ तालुक्यामधील वरणगाव शहरामध्ये काही दिवसांपूर्वी विमल गुटखा, विमल पान मसाला असा मुद्देमाल जप्त केला होता. CCTNS कलम नंबर 065/2020 भारतीय दंडविधान कलम 328, 188, 272 आणि 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामधील आरोपींकडून मुद्देमालासह हस्तगत करून त्याच्या नमुन्यांची सॅम्पल्स हे तपासकामी पाठवण्यात आले होते. महाराष्ट्र शासनानं अधिसूचना क्रमांक दिलेल्याप्रमाणे सुमा अधिसूचना 369/7 मालाची किंमत ही 14,96,000 रुपये इतकी होती. महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला विमल गुटखा, सुगंधित पान मसाला हे पदार्थ मानवी सेवनास घातक आहेत. सदर मुद्देमाल हा वरणगाव पोलीस स्टेशनला ठेवलेला होता आणि त्यामुळे दुर्गंधी येणं देखील सुरू झालं होतं. सदरचा मुद्देमाल हा मानवी जीवनाला घातक असून शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते आणि जप्त केलेला मुद्देमाल विल्हेवाट लावणं आवश्यक होतं. माननीय कोर्ट यांच्या आदेशानं वरणगाव नगर परिषद डम्पिंग ग्राउंडवर पेट्रोल टाकून जाळून मालाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजय निकम, ड्रायव्हर इस्माईल शेख, होमगार्ड गजानन चव्हाण, होमगार्ड प्रदीप सुरवाडे आणि 2 पंच हजर होते. वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा 69/2021 भाजपी कलम 328, 188, 272, 273 अन्वये दाखल झालेला होता. दिनांक 24/4/2021 होती. सदर गुन्ह्यामध्ये जवळपास 5,22,720 रुपयाचा विमलच्या गुटख्याच्या 12 खाकी गोण्या, त्याच्यानंतर 7,77,920 रुपयाच्या लहान गोण्या, 58,080 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या लहान गोण्या आणि 1,16,280च्या प्लॅस्टिकच्या मोठ्या गोण्या असा एकूण जवळपास 14,96,000चा मुद्देमाल हा जप्त होता. तसेच वरणगाव पोलीस स्टेशन गुन्हा 65/2021 भाजपी कलम 328, 188 प्रमाणे दाखल होता.
सदर गुन्ह्यामध्ये देखील जवळपास 1,36,136 रुपयाचा विमल गुटखा आणि तंबाखू याचा मुद्देमाल जप्त होता. सदरचा मुद्देमाल हा पोलीस स्टेशनला पडून होता आणि बऱ्याच कालावधीपासून पडून असल्यामुळे त्याची सडण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि त्यामुळे दुर्गंधी निर्माण झालेली होती. सदरची बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून मान्य न्यायालयाकडनं सदर गुटख्याचा मुद्देमालाचं नाश करण्याकामी रीतसर आदेश प्राप्त केले आणि सदर आदेशामध्ये न्यायालयाने की गुटख्याचे नाश करताना 2 प्रतिष्ठित पंचांच्या उपस्थितीमध्ये फोटोग्राफ्स आणि व्हिडिओग्राफी वगैरे करून सदरचा मुद्देमाल नाश करण्याबाबत पंचनामा करण्याबाबत आदेश दिले होते आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सकाळी सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. 14,96,000 आणि 1,36,000 जवळपास 16 लाखाच्या जवळपासचा मुद्देमाल 16 लाख समथिंगचा मुद्देमाल आपण नष्ट केलेला आहे, जरूर नष्ट केलेला आहे. मोहटादेवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्टकडून पाथर्डी आरोग्य विभागाला 5,000 अँटीजन टेस्ट किट भेट देण्यात आल्या होत्या. यावेळी पाथर्डी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकांड, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान दराडे, मोहटादेवी सार्वजनिक देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, विश्वस्त अशोक दहीफळे, ॲडव्होकेट भाऊसाहेब येलदे आदी मान्यवर उपस्थित होते. म्हणजे भाजपकडून ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते ही मुळातच चुकीची आहे. कारण हे जे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत. जरी वेगळ्या वेगळ्या पक्षातून जरी आले तरी ते प्रत्येक आमदार, प्रत्येक विधानसभेचा सदस्य हा लोकातून निवडून आलेला आहे आणि त्यांनी मान्य केलं की आम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थापन व्हायचं. ज्या दिवशी 2 वर्षापूर्वी सरकार स्थापन झालं त्या दिवशी महाविकास आघाडीचे जे प्रत्येक विधानसभा सदस्य होते, आमदार होते, त्यांना फोडण्याचा फार मोठा प्रयत्न केला गेला. परंतु तुम्ही पाहिलं असेल की त्या दिल्लीच्या हरियाणामधल्या हॉटेलमध्ये एक सर्वसाधारण विधानसभा सदस्य आपल्या राज्यातील ते पळून आले. असे 4 विधानसभा सदस्य पळून आले हे उभ्या महाराष्ट्र राज्याने पाहिले. किंबहुना तो आरोप त्यांचा चुकीचा आहे. सर्व जे विधानसभा सदस्य आहेत, आमदार आहेत, ते स्वतःच्या संमतीने ते आहेत आणि ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांचा या महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. राज्यामधील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी 15 जून रोजी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांनी लाक्षणिक उपोषण केलं. आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं होतं. आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांचे प्रश्न न सोडवल्यास 15 जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आणि त्यानंतर कोविड-19च्या विषयक सर्व कामांवर बहिष्कार करण्यात येईल असा इशारा यापूर्वीच संघटनेकडून देण्यात आला होता. या निवेदनात म्हटलंय की आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. आशा वर्कर आणि गटप्रवर्तक या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असतात. त्यांना 72 प्रकारची कामं करावी लागतात. आशा वर्कर यांना 18,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 21,000 रुपये निश्चित असं मानधन दरमहा देण्यात यावं आणि BCM यांना 30,000 मानधन दरमहा देण्यात यावं. त्यांना शासकीय सेवेमध्ये कायम करून सर्व प्रकारचे लाभ देण्यात यावेत आणि कोरोना काळातील कामाचा मोबदला प्रतिदिन 500 रुपये देण्यात यावा आणि शेष फंडामधून प्रोत्साहनपर 1,000 रुपये द्यावेत. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील 70,000 आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी. मी परभणी जिल्हा अध्यक्ष आहे. आम्ही 2009 पासून कामं करतो. 5 रुपयापासून BS घेतलेले आहेत आम्ही आणि आता आमच्या माझं खूप करोनाचे आणि हे पण कामं आहेत पण आम्हाला मोबदला कुठलाच भेटत नाही आणि अशी फुगडच कामं करा म्हणतात. आम्ही कुठपर्यंत असं कामं करायचे आणि NMचे डॉक्टरचे पण कामं आम्हालाच लावतात आणि रात्री जर आम्ही दवाखान्यात शिवमध्ये आलो तर आम्हाला झोपाची व्यवस्था नाही तिथं आणि डिलिव्हर झाल्यानंतर त्याच्या पणखाली बसावं लागतं रात्रभर. ते आम्हाला एक रूप लवकर देण्यात यावे आणि फिक्स आम्हाला 18,000 पगार म्हणजे आणि पेमेंट करून टाका. आमची एवढी विनंती आहे. आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन किंवा बेमुदत संप पुकारलेला आहे. तरी आज महाराष्ट्रामधील 70,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक आणि 500 BF बेमुदत संपावर आहेत. तरी मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना या आशा वर्करची दखल घेऊन यांना आशा वर्करांना फिक्स 18,000 रुपये आणि
गटप्रवर्तकांना 21,000 रुपये मानधन देण्यात यावे आणि कायमस्वरूपी करण्यात यावे आणि BCMला 30,000 रुपये मानधन देऊन शासकीय सेवेमध्ये सर्व लाभ देण्यात यावे. या धर्तीवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कृती समितीच्या केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल, LPG घरगुती आणि राज्य सरकारनं पाठवलेल्या वीज बिल आणि खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधामध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं निदर्शनं करून आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी चूल मांडून चहा करून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून महागाई वाढली असून तसेच मागील वर्षीपासून कोरोनाचं संकट आहे. या काळामध्ये काम नाहीये आणि महागाईनं बजेट कोलमडलंय. या काळामध्ये आर्थिक परिस्थिती देखील नाहीये. मात्र पेट्रोल, डिझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू महागल्यानं आता जीवन जगणं कठीण झालंय. त्यामुळं महागाई कमी करावी आणि पेट्रोल डिझेलचे भाव नियंत्रणात आणावेत यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष, अमरावती अध्यक्ष प्रफुल्ल गवई यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील निदर्शनं करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. महिंद्रा सरदार, झूम ऑन न्यूज, अमरावती. कोरोनामुळे 10वी-12वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता निकाल केव्हा आणि कसा लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे. यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देऊन 10वी आणि 12वीच्या निकालासाठी तज्ञ लोकांची कमिटी नेमली जाणार आहे असं सांगितलं आहे. तशी मागणी मी केली आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय. कारण विद्यार्थ्यांचं शिक्षणच झालं नाही तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी देखील घेतली जाईल. पुढच्या आठवड्यामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निकालाबाबत निर्णय घेतला जाईल असंही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. तर लवकर या संदर्भात एक समिती गठीत तयार करून एक चांगला निर्णय घेतला जाईल असंही बच्चू कडू यांनी सांगितलंय. नेमकी शिक्षण विभागाची काय भूमिका आहे आणि 12वी संदर्भात अजून काही फॉर्म्युला ठरलेला आहे काय आणि कधीपर्यंत ठरेल? आता 12वीची परीक्षा न घ्यायचा असा निर्णय झालेला आहे. त्याचा शासन निर्णय पण निर्गमित होणार. आम्ही त्यामध्ये अशी सूचना केली का 10वी आणि 12वीच्या जेव्हा परीक्षा आपण रद्द करतो त्याला आपण जे पास करतो आहे त्यामध्ये काही तज्ज्ञ लोकांची कमिटी तयार करून त्याची काही सूचना आहे. कारण आखरी रद्द करून फक्त त्याच्यातून बाहेर निघणं शक्य नाही. कारण त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही किंवा जे नॉलेज त्याला झालं पाहिजे त्या वर्गाचं ते त्याला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी काय उपाय पर्याय योजना आपण करायला पाहिजे. त्यासहित आम्ही एक समितीची मागणी केली मी स्वतःहून का एक तज्ज्ञ समिती याच्यावर नेमण्यात यावी आणि मग बंद करायचं. जेव्हा आपण 12वी बंद असं म्हणतो तर बंदानंतर मग त्याचे रिझल्ट कसे लावायचे त्याला त्या बंद जे आपण परीक्षा घेतली नाही त्याचं त्याला नॉलेज जे शिक्षणच झालं नाही त्याचं नॉलेज कसं त्याला भेटन या संदर्भात एक समिती गठीत तयार करून एक चांगला निर्णय त्या संदर्भात घेतला जाणार आहे. निकाल कधीपर्यंत लागेल साधारणतः? निकाल अजून ते काही 12वीचा आणि 10वीचा अजून निश्चित नाही. अनिश्चितच आहे. मला वाटतं या पुढच्या आठवड्यात त्याची बैठक आहे. कॅबिनेटसमोर प्रस्ताव येईल आणि चर्चा होऊन निकाल लागण्याचा प्रवेशाचा एकत्रित निर्णय होईल. 12वी साधारणतः फॉर्म्युला कसं ठरणार आहे म्हणजे कुठल्या बेसवर 12वीचा निकाल केला? त्या आता त्याचसाठी एक कमिटी आपण नेमतो आहे कशा पद्धतीनं. कारण 12वी नंतर आपण खरं तर महत्त्वाचं शैक्षणिक आयुष्याला सुरुवात होतं. त्याच्यानं कमिटीकडे एक तज्ज्ञ कमिटी त्याच्यावर ज्या सूचना येईल त्याप्रमाणे ते करू. मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशाच्या हातातून मोबाईल खेचून पळ काढणाऱ्या एका चोरट्याला प्रसंगावधान राखत कल्याण GRPच्या 2 पोलिसांनी ट्रॅकवरच रंगेहात अटक केल्याची घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर घडली आहे. हा संपूर्ण पाठलाग CCTV मध्ये कैद झालाय. अरबाज खान असं या चोरट्याचं नाव आहे. कल्याण GR मधील पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अंबरनाथ येथे राहणारा तक्रारदार काल दुपारच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे स्थानकाहून लोकलने मुंबईच्या दिशेनं निघाला होता. लोकलमध्ये तो आपल्या मोबाईलवर बोलण्यामध्ये व्यस्त होता. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचताच ही संधी साधून अरबाजनं त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी तक्रारदारानं आरडाओरडा केल्यानं फलाटावर तैनात असलेल्या कल्याण GRPच्या 2 कर्मचाऱ्यांची नजर गेली. त्यांनी तात्काळ अरबाजचा पाठलाग केला आणि अरबाजनं ट्रॅकवर उडी देखील घेतली. त्याच्या पाठोपाठ पोलिसांनी देखील ट्रॅकवर उडी घेऊन अरबाजला अटक करत त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. हां सांगा. काल दुपारी फिर्यादी नीरज गौंड हे अंबरनाथवरून विठ्ठलवाडीला येत असताना विठ्ठलवाडीला उतरल्यानंतर ते प्लॅटफॉर्मवर बाहेर जात असताना एका इसमाने त्यांच्या हातातला मोबाईल बळजबरीने हिसकून पळू लागला.
त्यावेळेस आमचे गस्त करणारे DB पथकचे कर्मचारी, साध्या वेशातले तसेच ड्युटीवरचे कर्मचारी व फिर्यादीने आरडाओरड केल्याने त्याचा आरोपी हा पळत प्लॅटफॉर्म क्रॉस करून रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना त्याला रेड हँड पकडले आहे. त्याला आज रोजी कोर्टात हजर केले असता त्याचं मान्य न्यायालयाने MCR मंजूर केलेला आहे. आरोपीचे नाव काय? आरोपी हा अफजाज खान. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा लहान मुलांना जास्त होण्याची शक्यता आहे. पहिल्या लाटेमध्ये आपण पाहिलं की ज्यांना आजाराचं इन्फेक्शन होतं अशांनाच कोरोनाची लागण झाली, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना देखील जास्त प्रमाणात धोका पत्करावा लागला होता. आपण 44 वयाच्या पुढच्या सर्व नागरिकांचं लसीकरण करतोय. त्यानंतर 18 ते 44च्या सुद्धा सर्व नागरिकांचं लसीकरण करणार आहे. राहिला तो फक्त प्रश्न लहान मुलांचा. लहान मुलांना लसीकरण दिलं जात नाहीये आणि मुलांना घराबाहेरही काढलं जात नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये नॅचरल इम्युनिटी पॉवर कमी आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे. पहिल्या लाटेमध्ये 20% प्रमाण होतं, दुसऱ्यामध्ये 44% प्रमाणे आणि तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी असण्याची शक्यता आहे. व्हायरसचा ट्रेंड्स बदलतोय, त्यामुळे पालकांनी लहान मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, असं मत भुसावळ येथील बालरोग तज्ज्ञ रेखा पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मॅम, सध्या आता ही तिसरी लाट येते, तर त्याच्याबद्दल सांगितलं जातलं आहे की लहान मुलांसाठी ते धोक्याची, तर ते कशा प्रकारे धोक्याची आणि त्याच्याबद्दल पालकांनी त्यांच्या मुलांची कशी काळजी घ्यायची? सर्वप्रथम तिसरी लाट येते आहे. हे एपिडेमॉलॉजी जे आत्तापर्यंत जे पूर्ण जगभर जे कोविडचा इन्फेक्शन होतं आहे त्या एपिडेमॉलॉजीवरच हे तज्ज्ञांचं असं मत आहे की तिसऱ्या लाटेमध्ये मुलांचा प्रादुर्भाव होणार आहे आणि ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात राहील. तर 2 गोष्टी आहेत की होणार आहे की नाही होणार आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे जर होईल तर ती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचे 2 कारणं आहेत. प्रथम कारण आपण स्वतः एपिडेमॉलॉजीनुसार आपण बघितले पहिल्या लाटमध्ये खूपच फक्त ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन होते, जे 40पेक्षा जास्त वयोगटातले होते, ज्यांना डायबेटीस, हायपरटेन्शन अशा कोमॉर्बिडिटीज होतात त्यांनाच इन्फेक्शन झालं. पण दुसऱ्या लाटेमध्ये मात्र सगळे यंग पॉप्युलेशनसुद्धा इन्व्हॉल्व झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण. तर आत्तापर्यंत आपण ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन होते त्यांना लसीकरणाचं प्राधान्य दिल्यानंतर आपण 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत वयोगट पण कव्हर करतोय. मग राहिला प्रश्न फक्त मुलांचा की जे अजून वॅक्सिनेटेड झालेले नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॅचरल इम्युनिटी इन्फेक्शन झाल्यावर येतं, तर एक्सपोजर झाल्यानंतर जे नॅचरल इन्फेक्शन होतं ज्यांना माइल्ड मॉडरेट सिम्पटम असतात ते पण नॅचरली इम्युन होऊन जातात. तर अशी नॅचरल इम्युनिटी आणि दुसरी वॅक्सिन इंड्यूस इम्युनिटी हे दोन्ही पण फक्त ॲडल्टला कव्हर झाले, पण मुलं मात्र अजूनही नॅचरल इम्युनिटी आपण त्यांना बाहेर काढलेलं नाही, त्यामुळे नॅचरल इम्युनिटी त्यांच्यामध्ये तयार झाली नाही आणि त्यांना वॅक्सिन दिलं गेलं जात नाही आहे कारण की त्याचे रिसर्च नाही आहेत. रिसर्च जे झालेले आहेत कारण की ॲडल्टवर रिसर्च झाले म्हणून आपण वॅक्सिन त्यांना प्रमोट केलेले आहेत. तर असे हे जे मुलं आहेत हे जास्त म्हणजे त्यांना जास्त धोका म्हटला जातो कारण की फक्त आता हे लहान जे 18 वर्षाच्या खालची जे मुलं आहेत त्यांचा जास्त धोका संभवला आहे. आणि आपण आपल्या ट्रेडनुसार पण आपण बघू की पहिल्या लाटेमध्ये कमी प्रमाण होतं, फक्त 20% पॉप्युलेशन होतं, सेकंड लाटमध्ये 40% पॉप्युलेशन होतं. तर जसं जसं ही तिसरी लाट आहे त्याच्यामध्ये याच्यापेक्षा मोठं पर्सेंटेज 100% राहणार आहे कारण की आपण तो ट्रेड बघितलेला आहे आणि व्हेरिएशन जो म्युटन्स जो व्हायरसचा स्ट्रेन आहे तो पण बदलतोय. तर अशामुळे आपण आता येणार आहे किंवा नाही ह्या गोष्टीपेक्षा आपण नक्कीच तयार पाहिजे. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत अशी लाट येणार आहे असं वर्तवलं जातं. एपिडेमॉलॉजीचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे तर त्यांच्यापेक्षा आपण तयारीत राहिलेलं बरं आहे. जर नाही आली तर खूप देवाची कृपा राहील, पण जर आली तर काय, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण तयार राहणं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपण तयारी करायला पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे ह्या क्षणी. मॅम, आतापर्यंत काही केसेस आल्या दुसऱ्या लाटेमध्ये की लहान मुलांना कोरोनाची लक्षणं जाणवले? निश्चितच पहिल्या लाटेमध्ये तर हार्डली आम्ही पेशंट बघितले, पण दुसऱ्या लाटेमध्ये खूप इन्फेक्टेड पेशंट होते. पण फक्त एवढंच की जवळजवळ 95% पेशंटला फक्त आणि फक्त ताप होता, सर्दी, डोकंदुखं आणि काहींना फक्त WBC काउंट कमी होते.
तर काहींना निमोनिया झाला आणि काहींना विकनेस होता. तर 99% पेशंट हे फक्त औषधं गोळ्यांवरच घरी झालेत, तयार चांगले झालेत. फक्त 1 ते 5% पेशंटला ॲडमिट करावं लागलं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो AMI जो आहे की ऑटो इम्युनिटी, आपली स्वतःची ऑटो इम्युनिटी मध्ये इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन्स कॉम्प्लिकेशनमुळे त्यांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन होतात. तेच पेशंटला जीवाला धोका असतो. म्हणजे कॉम्प्लिकेटेड ज्याच्याने आपल्या जीवाला धोका असतो असे फक्त 2 ते 5% पेशंटला कोविडचा धोका आहे. बाकी 95% हे पेशंट कंप्लीट बरे होतात. त्यांना फक्त आणि फक्त माइल्ड मॉडरेट सिम्पटम असतात. तर असे जे फक्त 2 ते 5% पेशंट आहेत त्यांना स्वतःच्या इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन ज्या कॉम्प्लिकेटेड रिॲक्शन येतात त्यांना मात्र 2 सिस्टीम ॲफेक्ट होतात, ज्या म्हणजे कार्डिक जो हार्टचा सिस्टीम ॲफेक्ट होतो आणि किडनीचा. तर असे जे AMI हे नावाचे जे पेशंट आहेत जे आपल्या इम्युनिटीमुळे कॉम्प्लिकेटेड होतात, त्यांच्या सिस्टीम कॉम्प्लिकेटेड होत आहेत, अशा पेशंटलाच आम्ही धोकादायक पेशंट जे फक्त 1 to 2% आम्ही बघितले. बाकी जेवढे पेशंट आम्ही बघितोय आहे ते सगळे फक्त ताप आणि डोकं दुखायचे इझिली मॅनेज होत आहेत औषधांनी घरच्या घरीच. पेट्रोलवर केंद्र आणि राज्य शासनाचा 32 रुपये 90 पैसे आणि डिझेलवर 31 रुपये 80 रुपये कर असल्यानं औरंगाबाद शहरामध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 103 रुपये तर डिझेलचे दर 94 रुपये प्रति लिटर झाल्यानं सामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र शासनाचा 33% तर राज्य शासनाचा 27% कर इंधनावर सध्या लावला जातोय. इंधन आणि गॅसचे रिफिलिंगचे दर भडकल्यानं महागाई वाढली आहे. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक व्यवसाय कोलमडले गेले आणि रोजगार बुडाला असल्यानं ऑटो चालक, डिलिव्हरी बॉयज, सामान्य जनतेला इंधन वापरणं देखील कठीण झालंय. केंद्र आणि राज्य सरकारनं 50% कर कमी केल्यास पेट्रोल 70 ते 72 रुपये प्रति लिटर मिळेल आणि सामान्य जनतेला दिलासाही मिळेल अशी मागणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन पाठवून केली आहे. यावेळी MD तैयब, जफर, अजीम पटेल, मोहम्मद हाफिज जुबेर, अजीज पटेल आदि मान्यवर उपस्थित होते. जैसा कि इन दिनों पूरे हिंदुस्तान के अंदर एक बेचैनी है कि मुल्क हिंदुस्तान के अंदर पेट्रोल और डीजल का भाव जो है तो आसमान छू रहा है, मगर जो सरकार इस वक्त हुकूमत के अंदर है उनका एक वादा ये था कि हम महंगाई को कम करेंगे और महंगाई को कम करने को मुद्दे को लेकर जो सरकार आज सत्ता में आई है उसने महंगाई को 7वें आसमान तक पहुंचा दिया है. ह्यूमन राइट्स काउंसिल की जानिब से आज हमने जो है तो डायरेक्ट पेट्रोलियम मिनिस्टर एंड नेचुरल गैस मिनिस्टर को जो है तो एक निवेदन भेजा है और हमने ये मांग की है कि जो टैक्सेस आप जो है तो लगा रहे हैं, अगर हम इंटरनेशनल मार्केट से जो पेट्रोल खरीद रहे हैं वो पेट्रोल हमको 37 रुपये लीटर भी नहीं आ रहा है, लेकिन जब यहाँ के टैक्सेस उसके अंदर इंक्लूड हो जाते हैं तो वो पेट्रोल एक आम नागरिक को 102 रुपये 103 रुपये लीटर मिल रहा है. तो ह्यूमन राइट्स काउंसिल की एक पूरी टीम ने बैठकर रिसर्च किया है और इन्होंने ये आंकड़े निकाले कि अगर सेंट्रल गवर्नमेंट अपने टैक्स में से 50% माफ करता है और स्टेट गवर्नमेंट अपने टैक्स से 50% माफ करता है तो कमोबेश 1 लीटर पेट्रोल पर गालिबन 29 से 30 रुपए का जो है तो बचत हो सकती है. जो पेट्रोल 103 रुपए लीटर अभी मिल रहा है वो 72 रुपए लीटर मिलेगा. तो हम ये उम्मीद करते हैं हुकूमत से, मैं उम्मीद का लफ्ज इसलिए इस्तेमाल कर रहा हूँ कि गुज़िश्ता दिनों सेंट्रल मिनिस्टर का एक बयान आया है कि हुकूमत के पास जो है तो कमाई का दूसरा कोई जरिया नहीं है, इसीलिए अभी पेट्रोल के दाम कम नहीं हो सकते. लेकिन अवाम ये मांग करेंगी और जो चंद लोग ये वहम में थे कि अगर 100 रुपये पेट्रोल भी होगा तो हम खरीदेंगे देश हित में, तो ऐसा नहीं होता. हमको अपनी नाराजगी जताना होगी क्योंकि किसी ने क्या खूब कहा है कि अब तो तुम नाराज भी नहीं होते, इतनी नाराजगी भी अच्छी नहीं है. तो ये जो लोग नाराजगी नहीं जता रहे ये भी कहीं ना कहीं नाराज है, लेकिन ये अपने वादों पे और देश हित के नाम पर ये बर्दाश्त नहीं किया जा सकता. तो हम उम्मीद करते हैं कि पेट्रोल के दाम कम किए जाएंगे और पेट्रोल के दाम बढ़ने की वजह से तमाम महंगाइयाँ बढ़ जाती है. आप अगर देखेंगे तो जो डिलीवरी बॉयज़ होते हैं, जो है तो अमेज़ॉन के डिलीवरी बॉयज़ है, जो है तो फूड डिलीवरी बॉयज़ है, इनको जो है तो पेमेंट जो है तो डिलीवरी करने की मिलती है, पेट्रोल की नहीं मिलती. तो ये लोग बड़े परेशान हैं. तो हम उम्मीद करते हैं इन तमाम गरीबों के लिए हुकूमत पेट्रोल के दाम कम करेगी. मैं तैयब जफर ह्यूमन राइट्स काउंसिल का स्पोक पर्सन हूँ जिले में आपके साथ. 15 जून 2021 रोजी पळसखेड, चक्का तालुका, सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे
कोविड लसीकरण जिल्हा परिषद शाळा येथे ठीक 10 वाजता लस देण्यास सुरुवात झाली होती. ग्रामपंचायत पळसखेड, चक्का शिक्षण विभाग, अंगणवाडी आशा सेविका, आरोग्य विभाग, किनगाव राजा यांच्या सहकार्यानं कोविड लसीकरण सत्राचं आयोजन केलं गेलं होतं. कोविशिल्ड लस उपलब्ध, पहिला डोस 100 आणि दुसरा डोस 20/45+ वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. याची परिसरातील सर्व नागरिकांनी नोंद घेतली असून या लसीला चांगला प्रतिसाद या गावातील जनतेनं आणि महिला मंडळी तसेच पुरुष मंडळींनं घेतलेला आहे. या लसीच्या कार्यालयाचं उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच शिवानंद भाऊ मुंडे यांनी केलं असून त्यांच्यासोबत किनगाव राजा येथील आरोग्य विभागाची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. तसेच विशेष अधिकारी म्हणून डॉक्टर बोडके हे त्या ठिकाणी उपस्थित होते. 45 वर्षाच्या आतील जनतेला लस उपलब्ध नसल्यानं महिला आणि पुरुष मंडळी या ठिकाणी नाराज होऊन त्यांना आपापल्या घरी परतावं लागलं. त्यामुळे या परिसरामध्ये 45 वर्षाच्या आतील जनतेला लस उपलब्ध करून द्यावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. बालाजी सोसे, झूम ऑन न्यूज, बुलढाणा. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचं बेमुदत साखळी उपोषण. इंधन दरवाढी विरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे धक्का मारो आंदोलन. आशा वर्कर यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मानधन मिळावं यासाठी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन. खांडगाव ग्रामस्थ वाळू तस्करी रोखण्यासाठी उतरले नदी पात्रात. झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.